नमस्कार मित्रांनो, वन इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंगेश तुमचं स्वागत करतो। टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतसाठी हा दिवस खूप खास आहे। त्याचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 मध्ये उत्तराखंड इथे झाला। ऋषभने वयाच्या 12व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली। या उमद्या खेळाडूचा वाढदिवस असल्यामुळे त्यामुळेच आम्ही त्यानिमित्ताने या खेळाडूच्या संघर्षाची कथा तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ऋषभ आपल्या आईसोबत दिल्लीला आला आणि सोनेट क्रिकेट अकादमीमध्ये त्याने प्रवेश घेतला। जेव्हा तो पहिल्यांदा दिल्लीला आला होता त्याने आईसोबत गुरुद्वारामध्ये रात्र काढली। कठोर परिश्रमानंतर ऋषभ पंतने 22 ऑक्टोबर 2015 रोजी रणजी ट्रॉफीच्या प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केलं। त्यानंतर त्याने 2015-16 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं। 2016-17च्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध सामना खेळताना पंतने एका डावात 308 धावा केल्या होत्या। प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला। यानंतर तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता। ज्या दिवशी पंतने 2016 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय अंडर-19 संघासाठी शतक झळकावलं, त्याच दिवशी पंतला इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने विकत घेतलं। दिल्लीने 1.9 कोटी रुपये देऊन पंतला प्रथमच संघात स्थान दिलं। मात्र IPLच्या पदार्पणाच्या मोसमात तो विशेष काही करू शकला नाही। पण 2017 मध्ये पंतचं वादळ आलं, जेव्हा त्याने 14 डावात एकूण 366 धावा केल्या होत्या। आता ऋषभ पंतच्या क्रिकेट करिअरमधील काही महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊया। T20 विश्वचषक विजेत्या संघातील तो एक खेळाडू आहे। ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटीत त्यांनी शतक केलंय। इंग्लंडमध्ये कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात शतक। गाभा कसोटीचा तो नायक ठरला। कसोटीत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा तो खेळाडू आहे। कसोटीत भारतीय यष्टिरक्षक म्हणून त्यांनी संयुक्त शतक केली। ऋषभ पंतला 2017 मध्ये पहिल्यांदा पदार्पण करण्याची संधी मिळाली। त्याने इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यात पदार्पण केलं। पहिल्या सामन्यात त्याने 3 चेंडूत 5 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला। पंतने पदार्पणानंतर सातत्याने चांगली खेळी खेळली, त्यामुळे तो आज संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे। अलीकडेच पंतने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम शतक झळकावलं होतं। ऋषभ पंतच्या एकूण करिअरबाबत बोलायचं झाल्यास त्याने आतापर्यंत 35 कसोटी, 31 वन डे आणि 76 T20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। 60 कसोटी डावात त्याने 2432 धावा केल्या, तर वन डे मध्ये 871 धावा केल्या असून उर्वरित 76 T20 सामन्यात 1209 धावा केल्यात, ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच शेअर करा। धन्यवाद।